11वी सायन्सचे विद्यार्थी नवीन प्रकरण आज आपण सुरू करतो आहोत. अतिशय महत्त्वाचं प्रकरण. प्रकरणाचं नाव आहे केमिकल इक्विलिब्रियम. 12व्या वर्गामध्ये देखील याचाच पुढचा पाठ जो आहे केमिकल इक्विलिब्रियमचा तो पण आहे. हा जर आपण समजून घेतला व्यवस्थित तरच ते प्रकरण आयोनिक इक्विलिब्रियम नावाचं तुम्हाला समजेल. म्हणून केमिकल इक्विलिब्रियम अगोदर आपण 11वीतला पाठ कंप्लीट करूया, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा 12वीतल्या आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये होईल. यातले सगळे नियम तिथे वापरावे लागतात. म्हणून हे प्रकरण 12वीचंच आहे असं समजून आपण शिकून घेऊया. ठीक आहे. याचाच पुढचा पाठ 12वीत. आता केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय हे पाहण्याच्या अगोदर आपण रिॲक्शनचे 2 प्रकार घेणार आहोत. मग इक्विलिब्रियम म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि नंतर मग केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय त्याचा विचार आपण करूया. ठीक आहे. आता काही रिॲक्शनचा आपण अभ्यास केला तेव्हा असं दिसून आलं की काही रिॲक्शन्स या पूर्ण घडून येतात, म्हणजे संपूर्णपणे रिॲक्टंटचं रूपांतर प्रॉडक्टमध्ये होतं. तर काही रिॲक्शन्स अशा दिसून आल्या की त्या कधीच पूर्ण होत नाही, म्हणजे 100% रिॲक्टंटचं रूपांतर प्रॉडक्टमध्ये कधीच होत नाही. कितीही वेळ तुम्ही ती रिॲक्शन घडवून आणली तरीही. मग यानुसार आपण त्या रासायनिक अभिक्रियांचे 2 गट 2 प्रकार पाडले. त्याला नावं दिलेली आहेत इरिव्हर्सिबल रिॲक्शन आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन. मग ह्या 2 प्रकारच्या रिॲक्शन त्याचे उदाहरण आपण घेऊया. मग इक्विलिब्रियम म्हणजे काय पाहूया आणि मग केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय ते पाहूया. ठीक आहे. मग आता आपण 2 प्रकारच्या रिॲक्शन्स कोणत्या आहेत पहा. पहिला प्रकार आहे रिॲक्शनचा इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल रिॲक्शन्स नावातच आहे त्याच्या ठरावामध्ये, पण आता डेफिनेशन बघा काय. एक रिॲक्शन आहे. आता जनरल रिॲक्शन घेतो आणि अगोदर A+B इट गिव्स C+D. जनरल आहे. याला आपण रिॲक्टंट म्हणत असतो, माहिती आहे सगळ्यांना. आणि जे तयार होतात त्यांना काय म्हणतो आपण प्रॉडक्ट्स. काही अडचण. मग आता इरिव्हर्सिबल रिॲक्शन्स म्हणजे काय त्याचे डेफिनेशन आपण घेऊया अगोदर. दीज आर द केमिकल रिॲक्शन्स इन विच reactant reacts with each other and gives the product. These are the chemical reactions in which reactant reacts with each other and gives the product, and under the same condition that product do not react with each other and not with the original reactant. The reactions are called as irreversible chemical reaction. Irreversible म्हणजे परत नाही येत. इरिव्हर्सिबल रिव्हर्स मध्ये येते का इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे काय रिॲक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये होतं, पण त्याच परिस्थितीमध्ये त्याच टेम्परेचरला त्याच प्रेशरला त्याच कंडिशनला त्या प्रॉडक्टचं रूपांतर काही रिॲक्टंट मध्ये होत नाही. प्रॉडक्ट पासून रिॲक्टंट काही मिळत नाही. मग अशा रिॲक्शनला काय म्हटलं आपण इरिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन्स. आता डेफिनेशन पहा बरं. These are the chemical reactions in which reactant reacts with each other and gives the product. Reactant reacts with each other and gives the product under the same condition that product do not react with each other and not give the original reactant. Such reactions are called as irreversible chemical reaction. अशी कोणती उदाहरण आहे तुम्हाला बघूया. आता एक्झाम्पल पाहूया. सिंपल एक्झाम्पल. When acid HCl is treated with sodium hydroxide, that is base, aqueous acid reacts with base, it produces salt, that is sodium chloride plus water. Salt and water.
न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणतात त्याला. ऍसिड रिएक्ट्स विथ बेस क्लोरीन सॉल्ट अँड वॉटर. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ इरिव्हर्सिबल रिएक्शन. हे इरिव्हर्सिबल रिएक्शनचं उदाहरण आहे. मग आपल्या डेफिनेशन प्रमाणे पहा काय होईल इथे. रिएक्टंट रिएक्ट्स विथ इच अदर गिव्ह द प्रॉडक्ट बट प्रॉडक्ट डू नॉट रिएक्ट्स विथ इच अदर अँड नॉट गिव्ह द ओरिजिनल रिएक्टंट. म्हणजे इथे HCl ची NaOH ची रिएक्शन झाली, NaCl वॉटर तयार झालं. ही इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे काय, आता जर तुम्ही सोडियम क्लोराईड घेतलं आणि त्यात पाणी टाकलं तर तुम्हाला त्याच्यापासून पुन्हा HCl आणि NaOH त्याच कंडिशनला मिळणार नाही. सोडियम क्लोराईड घरी करून पहा, घ्या सोडियम टाका पाण्यात, बघा पण HCl NaOH काही तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये होतं, पण प्रॉडक्टचं रूपांतर पुन्हा रिएक्टंट मध्ये त्याच कंडिशनला होत नाही. त्याच कंडिशनला हा शब्द महत्वाचा आहे. दुसरं उदाहरण घेऊया आपण. When sodium metal is treated with water, a vigorous reaction takes place. It forms sodium hydroxide with the liberation of hydrogen gas. ही पण इरिव्हर्सिबल रिएक्शन आहे. आता म्हणजे सोडियमची रिएक्शन वॉटर सोबत झाली, सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतं तिथे आणि हायड्रोजन बाहेर पडतो. पण एखाद्याने जर आता असा प्रयत्न केला की सोडियम हायड्रॉक्साईडचं द्रावण घेतलं आणि त्याच्यातून जर हायड्रोजन पास केला तर त्याला असं काही मिळणार नाही, सोडियम वॉटर मिळणार नाही. म्हणजे तिकडून इकडे रिएक्शन होत नाही, इकडून तिकडे जाते तर तिकडून इकडे काही त्या कंडिशनला येत नाही. ही पण इरिव्हर्सिबल रिएक्शन. इट इज नॉट पॉसिबल टू ऑब्टेन सोडियम मेटल बाय पासिंग हायड्रोजन गॅस थ्रू द NaOH. हे शक्य नाही होणार. इकडून तिकडे जाता येतं, तिकडून इकडे येता येतं. किंवा मॅग्नेशियमची तार हवेमध्ये जर आपण जाळली तर याच्यापासून हा मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होत असतो. मॅग्नेशियम ते दिवाळीच्या फटाक्यात असतं. मॅग्नेशियमची तार हवेत जाळली ऑक्सिजन सोबत, मॅग्नेशियम ऑक्साईड पांढऱ्या रंगाची भट्टी तयार होते. पण आता या भट्टीपासून जर म्हटलं पुन्हा मला मॅग्नेशियमची तार मिळवायची त्या कंडिशनला तर ते शक्य होणार नाही. आता ही पण रिएक्शन कोणती झाली, आता इरिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन. समोर तर जाते पण तिकडून इकडे काही परत येता येत नाही. अशा रिएक्शनला काय म्हणायचं आपल्याला, इरिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन. किंवा झिंक मेटल प्लस कॉपर सल्फेट, इट गिव्ह झिंक सल्फेट ZnSO4 प्लस Cu. ही पण इरिव्हर्सिबल आहे. या सगळ्या कोणत्या रिएक्शन झाल्या आता, इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल रिएक्टंटचे रूपांतर प्रॉडक्ट मध्ये होतं, पण त्याच कंडिशनला प्रॉडक्ट पासून पुन्हा आपल्याला रिएक्टंट मिळवता येत नाही. म्हणजे झिंकची रिएक्शन कॉपर सल्फेट होते, झिंक सल्फेट तयार होतं, कॉपर तयार झालं. पण तुम्ही जर कॉपर झिंक सल्फेट मध्ये टाकलं तर असं काही पुन्हा होणार नाही, उलटी रिएक्शन होणार नाही. आणि या रिएक्शन ज्या आहेत आता मग आपल्या लक्षात आलं की समोर जातात परत येत नाही, मग याला एकच डायरेक्शन आहे असंही म्हणणार. These reactions, irreversible reaction, proceeds in only one direction, that is only in the forward direction. आता रिएक्शनला दोन डायरेक्शन म्हणणार आहे. समोर जाणाऱ्या रिएक्शनला काय म्हणायचं, फॉरवर्ड डायरेक्शन. फक्त रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये करणे, ही झाली फॉरवर्ड डायरेक्शन. These reactions have only one direction, that is only forward direction. They proceeds only in the forward direction. बॅकवर्ड डायरेक्शन इथे नाहीये, फक्त समोर जाता येतं, वापस येता येत नाही. दोन डायरेक्शन असतील, फॉरवर्ड आणि परत येणाऱ्याला काय म्हणायचं, बॅकवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. नाउ दीज रिएक्शन ऑलवेज गोज ऑन कंप्लीशन. आणि यांचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या रिएक्शन नेहमी पूर्ण होतात. 100% रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये होतं, इकडून तिकडे जातात. मॅग्नेशियमची तार गाळणं सुरू करा, संपूर्ण संपेपर्यंत रिएक्शन होत राहील. कम्प्लिटली त्याच्यापासून तुम्हाला मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालेला दिसून येतो. म्हणजे आता मी या इरिव्हर्सिबल रिएक्शनचे 4 पॉइंट सांगितले तुम्हाला. कोणते कोणते डेफिनेशन, कोणते सांगा डेफिनेशन. दीज आर द reactions, chemical reactions in which reactant reacts with each other and gives the product, but under the same condition that product do not react with each other, not give the original
such reactions are called as a irreversible reaction. For example, म्हणजे पॉइंट डेफिनेशन झाली, एक्झाम्पल 2 पॉइंट झाले. तिसरा पॉइंट, these reaction proceeds in only forward direction. आणि चौथा पॉइंट सांगितलं आपण की these reactions always goes on completion. आणि ह्या रिएक्शन नेहमी पूर्णत्वाकडे जातात, पूर्ण होतात. 100% रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये होतं. याला म्हणायचं इरिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन. हे त्याचे 2-3 एक्झाम्पल. परीक्षेत प्रश्न विचारला जाईल, डिफाइन इरिव्हर्सिबल रिएक्शन विथ एनी 2 एक्झाम्पल. कोणतेही 2 एक्झाम्पल द्या. मग अशा वेळेला तुम्हाला त्याचं उत्तर डेफिनेशन आणि देता आलं पाहिजे. आता आपण दुसऱ्या प्रकारच्या रिएक्शनकडे जाऊया. मग इक्विलिब्रियम म्हणजे काय पाहणार आहोत. आता दुसऱ्या प्रकारच्या रिएक्शन्स आहेत रिव्हर्सिबल रिएक्शन. याच्या विरुद्ध म्हणतो चालेल, रिव्हर्सिबल, ज्या रिव्हर्स येऊ शकतात. रिव्हर्सिबल दुसरा प्रकार रिएक्शनचा. याचाच अभ्यास करायचा या प्रकरणात आपल्याला. रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन्स डेफिनेशन अगदी तशीच, थोडासा बदल करतोय मी फक्त. These are the chemical reactions in which a reactant reacts with each other and gives the product. Reactants, products. These are the chemical reactions in which reactant reacts with each other and gives the product. Under the same condition, that product also reacts with each other and gives the original reactant. त्याच कंडिशनला त्या प्रॉडक्टची आणखी रिएक्शन होते आणि पुन्हा ओरिजिनल रिएक्टंट पण आपल्याला मिळतात. Such chemical reactions are called as a reversible chemical reaction and they can be represented in one equation. आता यानंतर मी हे असं लिहिणार, हा इकडे अर्धा इकडे अर्धा. याचा अर्थ काय होईल आता की असे 2-2 इक्वेशन लिहायची गरज नाही. रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये होतं, प्रॉडक्टचं रूपांतर पुन्हा रिएक्टंट मध्ये पण होऊ शकतं. सरळ बाण असेल असं तर ते फक्त फॉरवर्ड होईल आणि असं आलं तर त्याचा अर्थ याच्यानंतर काय घ्यायचं तुम्ही, द रिएक्शन इज रिव्हर्सिबल. मग आता रिव्हर्सिबल हे असं लिहायची गरज आहे का मला? 2-2 इक्वेशन नाही, मी हे असं लिहिणार चालेल. A प्लस बी असं जर आलं तर तुम्ही काय म्हणायचं, इरिव्हर्सिबल. आणि असं सिम्बॉल आलं रिएक्टंट प्रॉडक्टच्या मदत तर इट इज अ रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन. रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये होतं, त्याच कंडिशनला प्रॉडक्ट पासून पुन्हा ओरिजिनल रिएक्टंट आपल्याला मिळतात. त्याला काय म्हटलं जातं, रिव्हर्सिबल रिएक्शन. असे कोणते एक्झाम्पल्स आहेत बघा. पूर्ण प्रकरणात रिव्हर्सिबल रिएक्शनचाच विचार करायचा आहे. याही वर्षी पुढच्याही वर्षी 12वीत. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ अमोनिया फ्रॉम नायट्रोजन अँड हायड्रोजन. हॅबर्स प्रोसेस म्हणतात. नायट्रोजन प्लस 3 हायड्रोजन इट गिव्स अमोनिया. NH3 बॅलन्स रिएक्शन. 6 हायड्रोजन 2 नायट्रोजन 2 नायट्रोजन 6 हायड्रोजन. नायट्रोजन हायड्रोजन पासून अमोनिया तयार होतो. Under the same condition, same temperature, pressure, that ammonia decomposes and gives the nitrogen and hydrogen. अमोनियाचं देखील त्याच टेम्परेचर प्रेशरला डिकॉम्पोजिशन होतं, पुन्हा नायट्रोजन हायड्रोजन आपल्याला मिळतो. म्हणजे रिएक्शन कशी झाली आता ही रिव्हर्सिबल. 2-2 इक्वेशन लिहायची गरज आहे का? नाही. जसं नायट्रोजन हायड्रोजन पासून अमोनिया मिळतो तसं अमोनिया पासून नायट्रोजन हायड्रोजन पण आपल्याला त्याच कंडिशनला मिळतात. दुसरं एक्झाम्पल द्यायचं असेल तर H2 plus I2 it will use twice HI. रिव्हर्सिबल रिएक्शनचा एरो. PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड डिकॉम्पोजिशन झालं. PCl3 plus Cl2. पाहत आहे हे सगळे रिव्हर्सिबल आहेत. N2 plus O2 it gives twice NO. तर ह्याच्या रिएक्शन्स आहेत. आता याला मी म्हणणार आहे रिव्हर्सिबल रिएक्शन. Reactant gives product under the same condition that product also form the original reactant. 3Fe plus 4 water H2O it gives Fe3O4 plus hydrogen 4 hydrogen
ह्या सगळ्या रिव्हर्सिबल आहेत. म्हणजे रिएक्टंटचे रूपांतर प्रॉडक्ट मध्ये होतं, त्याच वेळेला प्रॉडक्ट पासून त्याच कंडिशनला रिएक्टंट पण आपल्याला मिळतात. अशा रिएक्शन्सला काय म्हणायचं मग? रिव्हर्सिबल रिएक्शन. समोरही येऊ शकते, परतही येऊ शकते. मग डेफिनेशन पहिला पॉइंट, एक्झाम्पल दुसरे पॉइंट. काही अडचण? बघा 2 पॉइंट आता. These are the chemical reactions in which the reactant reacts with each other and give the product. Under the same condition, that product also form the original reactant. Such reactions are called as reversible chemical reactions. For example, कोणते 2-3 example लक्षात ठेवा. Now these reactions proceeds in both the direction. That is forward direction as well as backward direction. याला दोन्ही डायरेक्शन आहे, फॉरवर्ड डायरेक्शन as well as backward direction. आणि चौथा पॉइंट, these reactions never goes on completion. आणि अशा रिएक्शन 100% कधीच पूर्ण होत नाही. these reactions never goes on completion. ह्या रासायनिक अभिक्रिया कधीच पूर्ण होत नाही. म्हणजे काय होत असलं पाहिजे पहा. बघा मोठं इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, हे समजायचं आहे, समजून घ्यायचं आहे. मी काय केलं, आता एक बिकर घेतलं, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करू आपण, या बिकरमध्ये आपण नायट्रोजन आणि हायड्रोजन घेतला एकाच 3 प्रमाणामध्ये. नायट्रोजन आणि हायड्रोजन एकाच 3 प्रमाणात. हे 1 लिटर घेतलं तर हे 3 लिटर घेतले, ठीक आहे. बंद करून टाकलं. आता टेम्परेचर T आहे, प्रेशर P आहे, रूम टेम्परेचर रूम प्रेशर जे असेल ते थोडे हे बंद करून टाकले. आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे की नायट्रोजन आणि हायड्रोजनची रिएक्शन होते, त्याच्यापासून अमोनिया तयार होतो. 1 तासानंतर मी बिकर उघडून बघितलं, मला त्याच्यामध्ये नायट्रोजन दिसलं, हायड्रोजन दिसलं आणि अमोनिया पण दिसला तयार झालेला. बरोबर आहे, कारण का नायट्रोजन हायड्रोजन एकत्र आले, अमोनिया तयार झाला. आता मी 1 तास 2 तास 3 तास 4 तास 10 तासानंतर पाहिलं तरी मला असं दिसून येतं की याच्यात 3 जण सापडतात. नायट्रोजन बी दिसेल, हायड्रोजन बी दिसेल, अमोनिया पण दिसेल. असं का होत असलं पाहिजे की नायट्रोजन हायड्रोजन पासून जसा अमोनिया तयार होतो त्याच कंडिशनला अमोनियाचं पण काय होत असलं पाहिजे, डिकम्पोजिशन होऊन कोण तयार होतं, नायट्रोजन हायड्रोजन. म्हणजे ही पण रिएक्शन सुरूच राहील, ही पण रिएक्शन सुरूच राहील. याचा अर्थ हे जर 40% असेल आणि हे जर 60% असेल तर आता या बिकरमध्ये केव्हाही उघडून पहा, वर्षभरानंतर तुम्हाला हे 40% दिसेल आणि हे 60% कायम दिसेल, ते कधीच बदलत नाही. दिस रिएक्शन नेव्हर गोज ऑन कम्प्लिशन. ह्या रिएक्शन कधीच पूर्ण होणार नाही. 100% नायट्रोजन हायड्रोजन पासून अमोनिया तुम्हाला इथे मिळणार नाही, कारण का इकडे जो सुरू इकडचंही सुरूच आहे रिएक्शन, हे परमनंट होऊन जातं, इक्विलिब्रियम तयार होतो. एकदा हे फिक्स झालं प्रमाण 40% 60%, कधी उघडून पहा 40% रिएक्टंट घ्या, 60% प्रॉडक्ट घ्या. म्हणजे हा जो प्रकार आहे, आता म्हणून मी काय म्हटलं आता इथे की दीज रिएक्शन नेव्हर गोज ऑन कम्प्लिशन. 100% नायट्रोजन हायड्रोजन पासून अमोनिया मिळणार नाही, कोणत्याही रिव्हर्सिबल रिएक्शनचं असंच आहे. मग आता आपल्याला आज काय माहिती झालं, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल रिएक्शन्स म्हणजे काय, त्याचे 2-3 एक्झाम्पल. इरिव्हर्सिबलला 1 डायरेक्शन म्हणजे फॉरवर्ड, रिव्हर्सिबलला 2 डायरेक्शन, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड. इरिव्हर्सिबल रिएक्शन पूर्ण होतात, पण ह्या रिव्हर्सिबल रिएक्शन कधीच पूर्ण होत नाही. आता इक्विलिब्रियम काय, तो कसा तयार होतो, केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, हे आपण पुढच्या लेसन मध्ये घेऊया. ठीक आहे, पुढे